पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे मेलोडी चॉकलेट आंदोलन. जनतेला गाजर, मित्राला मेलोडी म्हणत शेगावमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. महागाईच्या भडक्यात होरपळणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरे आणि मेलोडी चॉकलेट्स देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप करत बुलढाण्याच्या शेगावमध्ये काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत वाहनधारकांना थेट मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा एक अनोखा आणि उपरोधिक निषेध नोंदवला आहे. पेट्रोल डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर हे मेलोडी आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले आणि स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. जनतेला गाजर, मित्राला मेलोडी आणि मेलोडी खाऊ महागाई भूल जाओ अशा अत्यंत उपरोधिक घोषणांनी नागरिकांचे लक्ष केंद्रित केले होते. राजीव जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हर्षवर्धन दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश भाऊ. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन, काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना, जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्हीसुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. शेगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना जे डिझेलचा जे तुटवडा भासत आहे तो कुठं भासू नये, कारण येणारे दिवस पेरणी पाण्याचे आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कसं मिळेल यासाठी आम्ही पेट्रोल पंप चालकासोबत आताच चर्चा केली. आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही. तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही. त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीला लागलेले आहे. सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल. हा एक बाब. दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे. ही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी दरवाढ आहे.